तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. सकाळचे वाजलेत 5 आणि आमच्या घरी पाहुणा आलता बघा. ह्याचं काय नाव आहे तुम्ही जरा कमेंटमध्ये जरा सांगता काय बघा, मला काय ओळखलं नाही. कुऱ्हाड जरी दिसत असली तरी मी काय याला मारलं नाही बघा. कस तर घराच्या बाहेर काढलं, मी लागला पळा सुटला. मग याला म्हटलं जा बाबा तू तुझ्या वाटला. तोपर्यंत इकडं आमच्या मांजराने केलती करामत. हे बघा याचा नाश्ता चालू होता. घराला अभयारण्य घोषित करू काय असं झाली बघा. जाऊ दे म्हटलं, मला जायचं होतं लग्नाला. मग आलो दोस्ताजवळ. दोस्त म्हटला माझ्या गाडीवरून जाऊया. मग चाललो त्याच्या गाडीवरनं बसून. मग तिथनं निघालो. जाता जाता कोंडीबा महाराजांचं मठ लागलं बघा. बाहेरनच दर्शन घेतलं इथं. पुढे पोचलो आम्ही लग्नाच्या हॉलपर्यंत. मग हॉल तर बाहेरनं बाहेर दिसालता. आत बघावं म्हटलं कसं काय काय आहे. तोपर्यंत अक्षता वाटप चालू झालं. अक्षता पण घेतल्या बघा आणि अक्षता म्हणायच्या पण चालू झाल्या. आम्ही एवढ्या लांब का बसले तुम्हाला कळलंच असेल. मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेच मी. मागच्या व्हिडिओ बघितले नसले तर ते पण बघून घ्या. मग आलो जेवणाच्या मंडपात. जेवण केलं आणि वाढणारी बघा मास्क घेऊन फिरायला. कोरोना आलं काय म्हटलं, तसलं काय नाही. शेवटी गेलो आईस्क्रीम खायला. आईस्क्रीमवर ताव मारला. लग्न मालकानं सोय तर चांगली केली. मग नवरदेवाला भेटलो आणि मग मी तिथनं पुढे गेलो मित्राच्या पेरूच्या बागेत. पेरू इथं मला काढायचं चालू होतं. मग पुढे गेलो, इथं चालू होतं वजन करायचं. कागद काढून वजन करायला तिथं बघा. हे माणूस माझ्याकडे का बघाल तर कोणास ठाऊक. मग त्यातलंच एक पेरू घेतला खायला. मग मित्रांनो काय पिशवी भरूनच पेरू दिलं. मी पेरू खाऊन घेतो. तोवर तुम्ही जाता जाता लाईक करा, कमेंट करा, फॉलो पण तेवढं करा की हो.